नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोर्टात नाही म्हणणारा बोंधूबाबा अशोक खरात. महिलांच्या शोषणावर प्रश्न पडताच उडवाउडवी. नाशिक जिल्हा न्यायालयात आज बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी पार पडली. कोर्टात हजर करताच न्यायमूर्तींनी विचारलेल्या काही तक्रार आहे का या प्रश्नावर खरातने केवळ नाही असे एका शब्दात उत्तर दिलं. मात्र त्यानंतर सरकारी वकिलांनी मांडलेले मुद्दे अत्यंत धक्कादायक होते. महिलांच्या शोषणापासून ते संशयास्पद द्रव्य देण्यापर्यंत गंभीर आरोप कोर्टात मांडण्यात आले. तपासात सहकार्य न करणं, मोबाईलमधील कोडवर्ड्स आणि राजकीय कनेक्शनचा संशय या सगळ्यामुळे कोर्टाने खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. अशोक खरातला कोर्टात आणताच न्यायमूर्तींनी विचारलं, तुमची काही तक्रार आहे का? यावर खरातच एक शब्दात उत्तर नाही. मात्र त्यानंतर सरकारी वकिलांनी कोर्टात धक्कादायक माहिती दिली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की खरात तपासात सहकार्य करत नाही. त्यांच्या मोबाईलमधील अनेक माहिती कोडवर्डमध्ये असून त्याचा उलगडा करणं बाकी आहे. सर्वात गंभीर आरोप म्हणजे महिलांच्या शोषणाचा. महिलांना पेढे आणि कडवट पाणी दिल्यानंतर त्यांना गरगर आणि मळमळ व्हायची आणि त्यानंतर खरात सांगेल तेच त्या करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसेच मोबाईलमध्ये काही राजकीय व्यक्तींची नावे डमी स्वरूपात सेव्ह केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोर्टाने अशोक खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली असून तपासात आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.